अध्याय 10 श्री गणेशाय नमः. कामगज विदारक पंचानना क्रोधजल विध्वंस प्रभंजना मदत महारका चंडकीरणा चंद्रशेखरा वृषभध्वजा मत्सर दुर्धर विपिन दहना दंभनग छेदका सहस्रनयना अहंकार अंधकार सुरमर्दना धर्मवर्धना भालनेत्रा आनंद कैलास नगविहारा निगमागम वंद्या स्वास्य वक्त्रा दक्षमखदलना आनंद समुद्रा ब्रह्मानंदा दयानिधे. नवमाध्यायाचे अंती उद्धरीला शबर सिंह केत नृपती यावरी सुत शौनकादिका प्रती नैमिषारण्य सांगत अनर्थ देशी वास्तव्य करीत एक द्विज नामे देवर्थ वेदाध्ययनी शास्त्ररत पंडित आणि वंशज होय. त्याची कन्या चातुर्यखानी शारदा नामे कमल नयनी जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ. तव ते झाली 12 वर्षी पित्याने लग्न करून संभ्रमेशी पद्मा नाम द्विजाशी देता झाला विधियुक्त. तोही परमाधित ब्राह्मण सभाग्य आणि वेद संपन्न जयाची विद्या पाहोन राजे होती तटस्थ. लग्न सोहळा झाल्यावरी काही दिवस होता श्वशुर घरी. सायंकाळी नदी तीरी संध्या वंदनासी तो गेला. परतोनी येता अंधार पायस झोंबला दुर्धर विखार. तेथेची पडिले कलेवर नगरात हाक जहाली. माता पिता समवेत शारदा धावोनी आली तेथ. गत प्राण देखोनी प्राणनाथ शरीर घालीत धरणीवरी. म्हणे विद्याधनाचे सतेज आजी बुडाले माझे जहाज ओस पडली सेज. बोलो गुज कोणासी माझे बुडाले भांडार सर्परूपे वरी पडला तस्कर. दग्ध झाली आभरणे समग्र म्हणून टाकी तोडोनिया. देखोनी शारद्याची करुणा अश्रू आले जनाची या नयना. म्हणती आहा पशुपते भाललोचना ही आता करील काय. मग त्या विप्राचे करुणी दहन माता पिता बंधू आप्तजन शारदेशी संगे घेऊन सदना प्रति गेले ते. कित्येक दिवस झाली यावरी घरची कार्यास गेली बाहेरी. शारदा एकली मंदिरी तव एक अपूर्व वर्तले. नैध्रुव नामे ऋषीश्वर वृद्ध तपस्वी गेले नेत्र. शिष्य हाती धरोनी पवित्र सदना आला शारदेच्या. शारदा आसन देऊनी सत्वर पूजन करोनी करी नमस्कार. नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार हो तुझ पुत्र वेदवक्ता. विप्रासन दिसे केवळ अंध अमोघ वदला आशीर्वाद. हसोनी शारदा करी खेद शोक करी दुःख भरे. म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण सांगितले पूर्व वर्तमान. नैध्रुव म्हणे माझे वचन असत्य नोहे कल्पांती. माझे जिवे बाहेर आले ते माघारे न सरे कदा काळे. माझे तपानुष्ठान वेगळे अघटित तेची घडवीन. घरीची बाहेरुनी आली त्वरित माता पिता बंधू समस्त. समूळ कळला वृत्तांत. म्हणती विपरीत केवी घडे ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र. क्षणिरंकाचा करी सहस्र नेत्र शापे न लगता क्षण मात्र कुळासहित संहारित. शाप बळेची विशेष सर्प केला राजा नहुष. यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्मशापे. ब्राह्मणी क्षोभोनी निर्धारी शक्राची संपत्ती घातली सागरी. ब्रह्मशापे मुरारी अंब ऋषीचे जन्म घेत. विधी हरिहर चित्ती ब्रह्मशापाचे भय वाहती. विप्रशापे राव परीक्षिती भस्म झाला क्षणार्थी. जमदग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म. स्त्रिया असता पांडुराज राजस उत्तम भोग नाही सर्वदा. विप्रशापाची नवलगती 60 सहस्र सगर जळती. कुबेर पुत्र वृक्ष होती. नारद शापे करोनिया कृष्णा सहित यादव कुळ. ब्रह्मशापे भस्म झाले सकळ. दंडका ऐसा नृपाळ क्षण मात्रे दग्ध केला. ब्रह्मशाप परमदृढ नृगराज केला सरळ. धराधर शत्रुबळ प्रचंड सहस्र भगे त्या अंगी. क्षयरोगी केला त्रिनंदन मेदिनी वसनाचे केले आचमन. शाप देवोनी सूर्यनंदन दासी पुत्र केला पै.
पाषाणाचे करीती देवरंकाचेही करीती राव, मंत्राक्षता टाकिता नवपल्लवा, कोरड्या काष्ठा पुटले की ब्राह्मण थोर त्रिजगती, हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती. यावरी नैध्रुवत ये प्रती, बोलता झाला ते ऐका, म्हणे एके शारदे यथार्थ तू धरी उमा महेश व्रत, षडाक्षर मंत्रविधी युक्त नित्य जप करावा, म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण, तववरी मी येथेची राहीन. मग त्यांच्या अंगणात मठ करून राहता झाला नैध्रुव तो, म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेशी करावा जाण चैत्रमाशी, अथवा मार्गशीर्षेशी शुक्ल पक्षी करावा, पाहुणी सुमुहूर्त सोमवार अष्टमी चतुर्दशी परी कर पूजावा उमा महेश्वर, एक संवत्सर नेमेसी गुरुवचन शारदा ऐकोन, तैसेची करीन पडे न्यून. नैध्रुव गुरुपासून षडाक्षर मंत्र घेतला, दिव्य शिव मंदिर करून वरी दिधले शुभ्र वितान, चारी स्तंभ शोभायमान नाना फळे शोभताती, अष्टगंधे श्वास सुमने भूमी शोधुनी रंगमाळा अस्तरणे, षोडश वर्ण यंत्र करणे अष्टदळे तया माझी चतुर्दळ, त्यावरी घालोनी तांदूळ, वरी घट स्थापुनी अढळ, शोभा बहुत आणि जे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापी जे सुवर्णाच्या करोनी, मग एकनिष्ठा धरुनी षोडशोपचारी पूजिजे, यथासांग ब्राह्मण संतर्पण सुवासिनी पूजिजे, प्रीती करून षड्रस चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण, कीर्तन येण्याची करावे जागरण, गुरुवचने विश्वासपूर्ण धरुनी वर्तने सर्वदा, कुंदे दुवर्ण केवळ कर्पूर गौर पयफेन धवल, ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ रजत वर्ण निर्मळ जो, सूर्यकोटी सम तेज विराजित शुभ्र आभरणी भूषित, जगदानंद कंद गुणातीत स्वरधुनी विराजत मस्तकी, शुभ्र जटा मुकुट मंडित सर्पमणी युक्त विराजित, किशोर चंद्र भाळी मिरवित भस्मचर्चित, शुभ्र दिसे उन्मिलित भाललोचन, केयुरागंध शुभ्र वीर कंकण, मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन, सूर्ये धुवत दिव्य गरुड पाचुहुनी वरिष्ठ, विराजमान दिसे नीलकंठ, दशभुज आयुधे सगट झळकती प्रलय चपळे ऐशी, खडवांग त्रिशूळ कपाळ डमरू, अंकुश पाश घंटा नागधरू, पिनाक पाशुपत कमल तेजाकारु, शुभ्र वर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्म वसन, शुभ्र स्फटिक वर्ण गजाजीन, मणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विराजित, कैलासगिरी शुभ्र वर्ण वरी मंडप, शुभ्र सहस्र योजन स्तंभ विरहित सहस्र किरण, गगनी जेवी प्रकाश पै ऐरावता हुनी विशाळ शुभ्र, पुढे शोभे नंदिकेश्वर, मणिमय कुंडले सुंदर, शेष तक्षक झळकती, ब्रह्मानंद सुख मुरोन ओतिले शिवस्वरूप सगुण, आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणीत, बाला तन्वांगी सुंदर विराजमान चंद्रशेखर, चतुर्भुज पाशांकुशधर, गदा पद्मयुक्त जे, सुरतरु सुमन माळा युक्त, मल्लिका बकुळ कमळी विराजित, इभ मुक्त वंतस डोलत शोभा अद्भुत कोनवर्णी, हरिमध्या भुजंगवेणी जलजवदना अकर्ण नयनी, द्वादशादित्य शोभा जघनी, कांचीवरी झळकतसे, मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत, निस्सीम रूप लक्षणयुक्त, ओवाळुनी टाकाव्या समस्त, जिच्या पादांगुष्टावरुनी कोटी मन्मथ शोभा साजिरी, त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी, ब्रह्मांड फोडो नियावरी अंगीचा सुवास धावत, पदमुद्रा जेथे उमटती तेथे रक्तकमळे उगवती, द्विजपंक्तीचा रंग पडता क्षिती, खडे होती दिव्यमणी, या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही अनिक, शशी मित्र द्विमुख जिच्या तेजे शोभती, विधी शक्रादी बाळे अज्ञान, स्नेहे निज गर्भी करी पाळन, समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे, विशाळ ताटके प्रभाघन
ओतिली शशिमित्र तेज गाळून गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर अतिरक्त नाशिकीचे वरी डोलता मुक्त प्रवाळची केवळ भासत तेज अमित न वर्णवे नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी तो गुंजे ऐसे दिशे क्षण भरी जगन्माता हास्य करी तो रंग दिशे शुभ्र मागुती ओळीने बैसल्या हंस पंक्ती तैसे द्विज हासता झळकती मुक्त शुभ्र वर्ण मागुती हैमवतीचे झळकती दंतपंक्ती शुभ अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत डाळिंब बीज पक्व शोभत क्षणैक तैसे दिसती कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती इंद्रनीळा समान श्यामलांग प्रभा देदीप्यमान मुक्ता माझी बिंबली कमंडलू तेजस्वी सुंदर देवी विश्वजननीचे पयधर कुमार आणि इभवक्त्र जातील अमृत प्राशिती प्रलय चपळा गाळोनी समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर मुक्तलक कंचुकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती इंद्रनील किल वर्णी लीलावेशधारिणी भक्तानुग्रहकारिणी प्रलयरूपिणी आदिमाता आदिपुरुषाची ज्ञानकळा घडीमोडी ब्रह्मांड माळा जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्वनीळा धरीन पुरे कृतिका पुंज झळके नयनी तैसे जलज घोष डोलती करणी अरुण संध्या रागावणे आणि कुंकुमरेखा रक्तपणे विश्वप्रळयी शिवसगुणपणा टाकोनी होता तत्काळ निर्गुण परितीचे सौभाग्य गहन ताटक कुंकुम महिमा हा 2 वेळा वरिले कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी बीजवरा तांबूल रेखांकित वदन चंद्रा अपार कवी वर्णिती प्रयागी त्रिवेणी जैसी आंबेची वेणी शोभे तैसी कृष्णवर्ण कुरळ निश्चयेसी आदित्य नंदिनी होयते शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमनितेची ब्रह्मांडावरुनी स्वरधुनी माझी रक्त पुष्पे दिसती नयनी पद्मच नंदिनी गुप्तते मुदराखडी मच्छकच्छादी अलंकार हे प्रयागी तळपती जलचर केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ तेची डोलत मोहन माळ जीव शिव दोन्ही तेजाळ आवरोनी धरिले 2 पक्षी अक्षय सौभाग्य नव्हे खंडन म्हणून वज्र चुडे मंडित करजान दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायीनु पुरे पैंजन गरजता शिवसमाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करोनिया भक्त जे का एक निष्ठ पायी दोल्हारे जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे 1 संवत्सर पर्यंत आचरली उमामहेश्वर व्रत नैध्रुव उद्यापन करवीत यथाविधी प्रमाणे 11 शते दाम्पत्य वस्त्रालंकार दक्षिणा युक्त पूजोनी शारदा हर्ष भरीत तव रवी अस्त पावला जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजवळी बैसत अर्धयामिनी झाली या अकस्मात भवानी तेथे प्रकटती असंभाव्य तेज देखोनी नैध्रुवासी नेत्र आले तेची क्षणी नैध्रुव शारदा लागती चरणी प्रेम भावे करून या देवीचे करीती स्तवन उभे ठाकती कर जोडून परी त्या दोघा वाचून अनिक कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे द्विलासिनी तू माये धराधरेंद्र नंदिनी सौभाग्य सरिते हेरंभ जननी भक्त हृदयार रवींद्र चिन्मय खानी वेदपुराणी वंद्य तू तुझी कृपे निश्चिती गर्भाधासी नेत्र येती मागे सांडुनी पवनगती पांगुळ धावती कृपे तुझ्या मुके होतील वाचाळ मूर्ख पंडित होय तत्काळ रत्ने होती शिकता हरळ गारा होती चिंतामणी भवभय हारके भवानी भक्त पालके मनोल्हासिनी वेदमाते द्विजजन रंजनी वेधले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी दोषत्रय हारके त्रिपात शमनी त्रिकाळ जे सादर तव ध्यानी त्रिदेह विरहित ते
शिवमानस सरोवर मराळिके, जय जय विज्ञान चंपक कलिके, सकळ ऐश्वर्य कल्याणदायके, सर्व व्यापके मृडानी, ऐसे ऐकता सुप्रसन्न देवी म्हणे, माग वरदान नैद्रव्य वृत्तांत, मुळीहून शारदेचा सांगितला, मम मुखातून वचन आले, ते आंबे पाहिजे सत्य केले, तू आजरी मनी धरिले, तरी काय एक न करीशी, यावरी शिव जाया बोले वचना, हे शारदा पूर्वी शुभानना, द्रविड देशी विप्रकन्या, नाम भामिनी येचे, हिच्या भ्राता राशी स्त्रिया दोघी जणी, ही धाकुटी प्रिया मृदू भाषिनी, इने वरवश करोनी वडील कामिनी विघडविली, शेजारी एक जार होता, तो ईस बहुत दिवस जपत असता, एकांत पाहुनी हिच्या हाता, धरिता झाला दुर्बुद्धी, इने नेत्र करोनी आरक्त, झिडकारीला तो जार पतित, मग तो होनी खेदयुक्त गृहाशी गेला दुरात्मा, हिचे त्याला लागले ध्यान, सुरता लिंगन आठवून, हिच्या ध्यासे करून तो जार मृत्यू पावला, ईस विधवा हो म्हणून हिच्या सवतीने शापिले दारुण, मग तीही पावली मरण हिच्या दुःखे करुनिया, मग हेही काळे मृत्यू पावली, तेची शारदा हे जन्मली, पूर्वीच्या जारे ईस वरिली, ए जन्मी जान निर्धारे, तोची पद्मनाभ ब्राह्मण, गेला ईशी दावा साधून, हिचा पूर्वजन्मीचा भ्रातार जान, द्रविड देशी आहे आता 360 योजन, येथोनी दूर आहे तो ब्राह्मण, श्रीहीन हिचे स्वरूप आठवून, तळमळीत सर्वदा, तो ईस स्वप्नामध्ये नित्य येऊन, भोग देईल प्रीती करून, जागृती हुनी विशेष जान, सुख होईल येते, ऐसे लोटता बहुत दिवस, पुत्र एक होईल शारदेस, शारदा नंदन नाम तयास, लोकी विख्यात जानपा, ईस नित्य भोगी होईल जो हरिख, तैसाच विप्र पावेल सुख, स्वप्नानंदे विशेष देख, तृप्ती होईल निर्धारे, ऐसे तयाशी सांगोन अंबा पावली अंतर्धान, त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची, तवती झाली गरोदर, जन निंदा करीती समग्र, धीर भावे सासू श्वशूर, आप्त सोयरे सर्व आले, देवीचे करणे अघटित, खदखदा जन हासत, म्हणती हे केवी घडे विपरीत, अंबाईस भेटली कधी, एक म्हणती कर्ण नाशिका छेदून, बाहेर आला खरा रोहन, करून तो आकाशवाणी बोले गर्जोन, सत्य गर्भ शारदेचा जन परम अमंगळ, म्हणती हे कापट्यवाणी सकळ, त्यात एक वृद्ध होता पुण्यशीळ, वदता झाला ते ऐका, ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र, अघटित घडवी निर्धार, स्तंभे न धरिले अंबर, कुंभिनी तरे जळावरी, ग्रह गण भगने दिवाकर, त्या यास आहे कोणाचा आधार, सर्व देही व्यापक परमेश्वर, परिशोधिता ठाई न पडे, परस्परे पंचभूताशी वैर, ती एक रूपे चालती कौतुक थोर, जननी गर्भी जीव समग्र, रक्षितो कैसा पाहतो, काय एक न करी जगन्नाथ, राजा पूर्वी युपकेत, त्याचे जळी पडले रेत, ते जळ प्राशित वेश्या, एक तितुकेनी झाली ते गर्भिणी, पुत्र प्रसवली उत्तम गुणी, विभांडकाचे रेत जळी पडोनी, ते जळ हरिणी प्राशित, तोची झाला ऋषी शृंगी, तेने ख्याती केली दशरथ यागी, सौराष्ट्र राजा स्पर्शता कर्यमृगी, दिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मत्स्य गर्भ संभूत, तो मत्स्य राजपुत्र होता महिषासुर दैत्य, महिषी गर्भी जन्मला, कित्येक ऋषी करुणावंत, वचन मात्रे गर्भ रहात, रेवती रमण जन्मत, रोहिणी पोटी कैसापा, सांबाचे पोटी मुसळ झाले, ते कोणी कैसे घातले, कुंती पोटी पांडव जन्मले, 5 देवा समागमे, ऐसे बोलती वृद्ध जन, तरी निंदा करीती दुर्जन, मागुती देव वाणी झाली पूर्ण, ऐका वचन मूर्ख हो, शारदेस कोणी असत्य म्हणती,
तरी जिव्हा चिरोनी किडे पडती, ऐसे ऐकता सात्विक सुमती, सत्य सत्य म्हणती त्रिवाचा. कित्येक दुर्जन पुन्हा बोलत, हे सर्व ही कापट्य असत्य. तो जिव्हा चिरोनी अकस्मात किडे गळो लागले, ही देखोनी सर्व जन शारदेशी घालिती लोटांगण. म्हणती माते तू सत्य पूर्ण, जानकी रेणुके सारखी. मग ती सपुत्र झाला सतेज, लोक म्हणती शारदात्मज. वाढत जैसा द्विजराज, शुद्ध द्वितीये पासूनी, उपनयन झाली या पूर्ण. 8वे वर्षी वेदाध्ययन, 4 वेद षटशास्त्रे जाण. मुखद्गत पुराणे, नवग्रहात जैसा वारसमणी, तेवी पंडितात अग्रगणी. जेने अनुष्ठाने पिनाकपानी, प्रसन्न केला सर्वस्वे. यावरी शारदा पुत्र समवेत, लक्षुनी शिवरात्री व्रत. अद्भुत गोकर्ण क्षेत्रा प्रति जात, यात्रा बहुत मिळाली. तो द्रविड देशीचा ब्राह्मण, तोही आला यात्रे लागून. परस्परे पाहून कष्टी होती अंतरी, परस्परा कळली खून. पूर्वी देवी बोलिली वचन, उमा महेश्वर व्रताचे पुण्य. अर्ध देई पतीशी, पुत्र देई त्याचा त्यास. तू त्यापासी राही 4 मास, समागमन करी निशेष. शिवपदाशी पावशी, मग शिवरात्री यात्रा करून. भ्रतारासी केले नमन, म्हणे हा घ्या आपुला नंदन. मनोनी करी दीधला उमा महेश्वर व्रत, त्यांचे अर्ध पुण्य देत. मग शारदा सवे जात, द्रविड देशाप्रती. तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण, दुरून पतीचे घे दर्शन. विख्यात झाला शारदा नंदन, महापंडित पृथ्वीवरी. तप आचरला अपार, मातृपितृभजनी सादर. माता भवानी पिता शंकर, हेची भावना तयाची. जो न करी जनक जननीचे भजन, धिक त्याचे तपज्ञान. धिक विद्या धिक थोरपण, धिक विद्या धिक थोरपण. धिक भाग्य तयाचे, घरी साठवी स्त्रियेचे गोत. आणि माय बापासी नवीत अन्न निधी. बाहेर घालीत शब्द बाणे हृदय भेदी. तो जरी पढला षटशास्त्र, परी अनामिका हुनी अपवित्र. तयाचे न पाहावे वक्त्र, विटाळ कदा न व्हावा. यद्यपि झाला स्पर्श जान, तरी करावे सचैल स्नान. महादोषी तो कृतघ्न, यम दारुण गांजित. यावरी शारदेचा भ्रतार, महातपस्वी योगेश्वर. शरीर ठेवोनी परत्र, पावला तो शिवपदा. शारदा ही चिंतुनी मदन दहन, करी विधी युक्त सहगमन. पती समवेत कैलास भुवन, पावोनी सुखे राहिली. शिवलीलामृत सुरसपूर्ण, किंवा हे दिव्य रसायन. भवरोगी सेविता जाण, आरोग्य होऊन शिव होती. जे मृत्यूने कवळिले सहज, त्याशी नावडे हा रसराज. ज्यांची सुकृते तेज हा पुंज, तेची अधिकारी येथीचे. ब्रह्मानंदे श्रीधर स्रोत, या विनवी जोडोनी कर. शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे. पुढील अध्यायी सुरस कथा, पावन होय श्रोता वक्ता. मृडानी सहित शिव तत्वता, पाठी राखी सर्वार्थी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, दशमध्याय गोड हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.